ह्या प्रभू शब्दविधीसाठी आपण क्षणभर शांत राहूया व आपली तयारी करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजरस ह्याचा दृष्टांत देण्यात येत आहे। आपलं जीवन हे स्वकेंद्रित नसावं तर इतर केंद्रित बनावं आणि आपल्याला स्वर्गीय राज्य प्राप्त व्हावं म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया। ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया आणि परमेश्वराकडे क्षमायाचना करूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा। इर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन। परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे। तो वैरानातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही। अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील। जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य। तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल। तो आपली मुळे नदी किनारी पसरील। उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही। त्याची पाने हिरवी राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही। तो फळे देण्याचे सोडणार नाही। हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे। त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद।
आपला प्रतिसाद, प्रभूवर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य. जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, पाप्यांच्या वाऱ्याला उभा राहत नाही किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, तर उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. आपला प्रतिसाद, प्रभूवर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य. वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते, यथाकाळी त्याला बहर येतो, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो असतो. तो हाती घेतो ते सर्व सफल होते. आपला प्रतिसाद, प्रभूवर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य. पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही. वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते, परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो. आपला प्रतिसाद, प्रभूवर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य. जयघोष. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभू तुझा गौरव असो. येशू परुषास म्हणाला, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तळम वस्त्र घालीत असे आणि दररोज थाटामाटाने खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस पडलेला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावी अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याची फोड चाटत असत. पुढे दरिद्री माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्यांनी आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेल्या लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटली, हे बापा अब्राम, मज पाप्यावर दया कर आणि लाजरला पाठव. त्याने आपले बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळ्यात मी क्लेश भोगीत आहे. अब्राम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर. आता याला इथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहे. एवढेच नाही, तर जे इकडून तुम्हाकडे येऊ पाहतात त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये, म्हणून आमच्यात व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या पित्याच्या घरी पाठवा, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये, म्हणून त्यांनी त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्रामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांचे त्याने ऐकावे. तो श्रीमंत म्हणाला, हे बापा अब्राम, असे नाही, पण मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा अब्रामाने त्याला म्हटले,
ते मोशे आणि संदेश ह्यांच्या ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या प्रभू शब्दविधीमध्ये आपल्याला एक कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास पाहायला मिळतं. पहिल्या वाचनामध्ये श्रद्धावान मनुष्य जो परमेश्वरावर भिस्त ठेवतो आणि विश्वासहीन मनुष्य जो परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही तर मनुष्यावर आणि या जगातल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्याविषयी इर्मया संदेष्टा बोध करत आहे. आपल्या स्तोत्रमध्ये पहिला स्तोत्र ज्यामध्ये विश्वासू मनुष्य आणि अविश्वासू मनुष्य ह्यामधील फरक जो आहे त्याविषयी सांगितलेला आहे. आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे प्रसंग दाखवलेले आहेत. ह्या जगातलं जीवन कसं आहे आणि या जगानंतरचं म्हणजे स्वर्गीय राज्यातलं जीवन किंवा मरणानंतरचं जीवन कसं आहे याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. आजच्या शुभवर्तमानातील जो दाखला आहे तो दाखला आपल्याला श्रीमंत माणूस आणि लाजरस ह्यांच्यातील जो फरक आहे, विरोधाभास आहे, त्याविषयी बोध करत आहे. ह्या जगामध्ये आपण पाहतो की श्रीमंत माणूस ह्याचं नाव आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु गरीब लाजरस ह्याचं नाव आपल्याला दिलेलं आहे. आणि लाजर या नावाचा अर्थच म्हणजे गॉड हेल्प्स, परमेश्वर मदत करतो. श्रीमंत माणूस ह्या जगामध्ये चांगल्या प्रकारे कपडे परिधान करतो. त्याचे कपडे जांभळी आणि तलम वस्त्र, मात्र गरीब लाजर ह्याच्या अंगावर फोड आलेले आहेत. श्रीमंत माणसाच्या भोवती माणसं आहेत त्याची सेवा करण्यासाठी, आणि गरीब लाजरस ह्याच्या भोवती कुत्रे जणू काही त्याची फोड चाटत आहे. श्रीमंत माणूस ऐश आरामामध्ये थाटामाटामध्ये खुशाली करत आहे, आणि गरीब लाजर हा वाट पाहत आहे या श्रीमंत माणसाच्या मेजावरून काही पडेल तर ते आपल्या नशीब येईल ह्याची जणी काही तो वाट पाहत आहे. श्रीमंत माणूस मेल्यानंतर त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. माणसाने त्याला जणू काही दफनभूमीकडे नेलं. लाजर मरण पावला तेव्हा देवदूताने त्याला स्वर्गाकडे नेलं. प्रिय बंधू भगिनीनो, अशा प्रकारे ह्या जगातील जो विरोधाभास आहे तो पहिल्या भागामध्ये लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 16 ओवी 19 ते 22 मध्ये आपल्याला सांगितलेला आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये म्हणजे अध्याय 16 ओवी 22 ते 31 मध्ये मरणानंतरचं जे जीवन आहे त्यामध्ये आपण पाहतो की लाजर हा श्रद्धेचा पिता अब्राहम ह्याच्या चरणाशी बसलेला आहे, तर श्रीमंत माणूस हा नरकामध्ये अग्नीमध्ये आहे. लाजर आनंदी आहे, समाधानी आहे, सुखी आहे, तर श्रीमंत माणूस क्लेश भोगत आहे, यातना भोगत आहे. प्रिय बंधू भगिनीनो, हा विरोधाभास आपल्याला जणू काही आपली जी वस्तुस्थिती आहे त्याची जाणीव करून देत आहे की आपण आपलं रोजचं जीवन कशा प्रकारे जगत आहोत. श्रीमंत माणसासारखं आपण जीवन जगतो की गरीब लाजरसारखं आपण जीवन जगतो. श्रीमंत माणूस हा स्वतःवर विश्वास ठेवतो, ह्या जगातल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, ह्या जगातल्या जे सुख आहेत, माणसं आहेत त्याच्यावर विश्वास ठेवतो.
मात्र लाजर हा परमेश्वरावर भिस्त ठेवतो आणि म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद आणि कृपा त्याला प्राप्त होतात. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करीत असतो. हा प्रायश्चित्त काळ परमेश्वराच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा अनुभव घेण्याचा काळ आहे. मात्र त्यासाठी आपल्याला परमेश्वराला शरण येणे गरजेचं आहे. जेव्हा आपण परमेश्वराला शरण येतो तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करीत असतो. या प्रभू शब्दाद्वारे परमेश्वराच्या आशीर्वादास आपण पात्र ठरावीत आणि त्यासाठी आपण परमेश्वराला शरण यावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट या दाखल्यामधून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवत आहे आणि ती म्हणजे आपण स्वकेंद्रित जीवन जगतो की इतर केंद्रित जीवन जगतो. श्रीमंत माणूस जो होता तो स्वतःवरच लक्ष केंद्रित करत होता. मात्र आपण जेव्हा इतर केंद्रित जीवन जगतो तेव्हा निश्चितच आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होत असते. आणि म्हणून आपण स्वार्थी जीवन जगू नये, आपण स्वकेंद्रित जीवन जगू नये, तर प्रायश्चित्त काळामध्ये दानधर्माद्वारे आपण दुसऱ्यांच्या जीवनाशी समरस व्हावं म्हणून आपल्याला बोध करण्यात येत आहे. परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण दुसऱ्यांचा विचार करावा म्हणून देखील या रहस्यामध्ये आपण प्रार्थना करूया. आता आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्याला आध्यात्मिक जीवनाचे शिक्षण देणारे आपले पोप, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना प्रभूने प्रकाशमय करावे व त्यांनी उपवास काळात भाविकांना पश्चाताप, दया व क्षमा या ख्रिस्ती मूल्यांविषयी मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. या प्रायश्चित काळात आपण निस्वार्थी जीवन जगून तसेच इतर केंद्रित जीवन जगावे व स्वर्गीय राज्यांकडे आपले लक्ष केंद्रित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. करोना विषाणूच्या दिवसात अनेक समस्यांना कुटुंबाला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी आपण सर्वांनी नियमांचे पालन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले राजकीय, सामाजिक व धार्मिक नेत्यांनी प्रामाणिक व शुद्ध अंतकरणाने देशातील लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे लोक प्रभूपासून दूर गेले आहेत व इतर लोक प्रभूवर श्रद्धा ठेवीत नाहीत त्यांना प्रभूने स्पर्श करावा म्हणून वैयक्तिक हेतूसाठी आपल्या सर्व विनंत्या आपण प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराला सादर करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या पदांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडवू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन.